नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात सर्वजण? चला, आज आळूच्या वड्यांचा बेत आहे. चला या, मस्त बेस्त अशी मोठी लाट आळूची पानं आहेत. कोणाकोणाला आवडतात आळूच्या वड्या सांगा कमेंट्स करून. आणि हे इकडं बघा, मी घेतलेलं आहे बेसन पीठ, चाळून वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि इकडं आहे मिरची बारीक करून घेतलेली. आणि मिरचीमध्ये लसूण, जिरं आणि मिरची बारीक करून घेतले व्यवस्थितपणे. तुम्हाला दाखवते मी हे असं व्यवस्थित, म्हणजे कुठंही मोठं न राहता. इकडं कोथिंबीर, खोबरं, जिरं, लसूण एकात बारीक करून ठेवलेलं आहे. आणि इकडं नंतर पीठ मळून झालं, हलकंसं पीठ, जसं आपण उन्हाळ्यामध्ये कोरड्याचं पीठ कसं शिजवतो ना, तशा मापात घट्ट मळून घ्यायचं, जास्त पण पातळ नाही. इकडं कणिक मळायसाठी पीठ चाळून घेतलं होतं. आणि त्यानंतर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आपल्या छोट्या छोट्या रेसिपी आणि मौज मजा थोडी. एवढा आळस आला होता सगळं करून करून की काय सांगायची बाबच नाही. म्हणून असा टाईमपास चालला होता माझा. इकडं असं सांड लवंड आणि इकडं परतीत बघा कसा खेमा करून ठेवलाय. पण काय करायचं, नावीलाज आहे. बाईला कुठं जाईल तिथं चुलीशिवाय पर्याय नसतो. म्हणून काय आपलं मडण एकटंच रडं. मग काय चालू केलं, कशी बशी कणिक मळून घेतली. मग आता नंतर ही ताकाचं भांडं म्हणलं, ए बाई मला कधी हलवती ही लाईट, तर कधी नसते, तू तर मला आता लवकर हलव. मग हे आपलं फ्रीज आहे छोटंसं, ह्या फ्रीजमधलं पाणी काढायचं काम चालू आहे. थोडंसं काढून घेतलं, अजून म्हटलं फ्रीजमधलं थोडंसं कमी पाणी पडतंय, आपल्याला जरा काढून घ्यावं. आणि ह्याला असं पाणी टाकून घेतलं. आता म्हटलं मिक्सरला मस्तपैकी लावायचं याला. तर मला दाखवते आमचं कसं आहे बघा. वरनं वायर तुटले तरी पण चालू केले. आणि पत्र्याच्या घरात हे शोभत नाही मला तसं दाखवणं, पण असो, मी जरा काय म्हणतात त्याला, बरं असू द्या, तुम्ही समजूनच घ्याल. आणि त्यानंतर असं स्टार्ट केलं. आणि तुम्हाला दाखवते कसं तर हलतंय ताक. तुम्ही म्हणचाल हां, आपल्याला तर स्टाईल मारायची सवयच आहे बाई. हे बघा आपली स्टाईल म्हणजे मिक्सर मोकळा सोडून नुसतं बटन दाबायचं आणि हाय असं शूटिंग करत बसायची. कारण तुम्ही तसं करू नका, तोंड फोडून घ्याचाल. मी केलं म्हणून तुम्ही करायला जाऊ नका, कारण ती ज्याचं त्याला वेगवेगळ्या पद्धतीची अटकल असते, त्याचं नॉलेज असतं. तुम्हाला जसं करू शकता तसं करू शकता. माझं ऐकून काय करू नका, तुम्ही पछतावचाल. आणि त्यानंतर इकडं एवढं लोणी, एवढ्या ताकाचं एवढं लोणी झालं, म्हणजे एवढ्या विरजणाचं एवढं लोणी झालं. आणि या 2 पातेल्यामध्ये ताक आहे आणि इथं आहे मिक्सरमध्ये ते पाणी आहे लोणी धुवून काढलेलं. त्यानंतर इकडं वड्या सगळ्या भरून घेतल्या आणि उकडून घेतल्या. इकडं थोड्याशा कट करून घेतल्यात आणि इकडं हे करून ठेवलेत. असं मस्तपैकी डबल लेअर केले मी, कारण एकावर एक पान ठेवून मग डबल लेअर छान बनते ना, म्हणून असं केले. आणि एकच तेवढी तळली होती. तुम्हाला कशी वाटली सांगा वडी. आणि त्यानंतर मग अशा हळूहळू करून सगळ्या वड्या माझ्या फायनली तळून झालेल्या आहेत. कसल्या आलू वड्या भारी दिसत आहेत. आणि याला गोल्डन कलरचा रंग, वाव, तोंडाला सुटतंय ना पाणी. ग बसा हावऱ्यानं, तुम्हाला नाही देणार मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तीळसुद्धा टाकू शकता तुम्ही. त्यानंतर तूप म्हणलं, अगं मला पण दाखव मी कसं झालोय ते. मग म्हणलं ह्याला पण दाखवावं. आजच्या पुरतं एवढंच होतं. टाटा बाय बाय सर्वांना. तर नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आमच्या रानात तुम्ही बघितलेला होता, ऊस तर तोडून गेलेला होता आणि हा पाला वगैरे जाळलेला होता, ह्याच्या खोडक्या वगैरे पडलेल्या आहेत. आणि आम्ही फुटव्याला पाणी द्यायला लागलो आहे, तोपर्यंत इथं मध्येच काय एवढा मोठा खड्डा पडला आहे आणि हा काय पाणी पुढं सरता सरळ नाही. म्हणून म्हटलं काय तर जुगाड करून हिवाड तिवाड करून कसं तर पाणी लावायला लागलो आहे. त्यात असा हा मध्ये बरोबर मधोमध खड्डा पडला आहे, जणू काही एक विहिरीनं हेच केलं आहे. मला तर वाटतंय हे सायाळ आहे आणि काय तर म्हणतात त्याला, सायाळच बहुतेक. ह्या सायाळानं खड्डा पाडला आहे असं आमच्या दादांचं म्हणणं आहे. आणि व्हिडिओच्या नादात मोबाईल जात होता ह्या खड्ड्यात, त्यामुळं म्हटलं सरा जरा मागं, नाहीतर आपलं काम राम नाम सत्य हे मोबाईलचा हितच होऊन जाईल. मग म्हटलं हे सगळं भिजलेलं आहे. आणि त्या खड्ड्यात बघते तर काय, नंतर त्यातून पाणी बद 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 गळायला लागले. एवढं खड्डा आता भरल मग भरल, काय भरायला तयारच नव्हता. पण ते बीळ कुठंपर्यंत पाडलं ह्याचा काय अंदाज लागेना झालता. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करावा. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या खड्ड्यातून लागल्या एकामागं एक 2 घोरपडी पळायला. मग म्हटलं माझं काय खरं नाही. आजच्या पुरतं एवढंच होतं. टाटा बाय बाय.
तर नमस्कार सर्वांना, जय शिवराय जय शंभूराजे. ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आमच्या रानात तुम्ही बघितलेला होता, ऊस तर तोडून गेलेला होता आणि हा पाला वगैरे जाळलेला होता, ह्याच्या खोडक्या वगैरे पडलेल्या आहेत. आणि आम्ही फुटव्याला पाणी द्यायला लागलोय तोपर्यंत इथं मध्येच काय एवढा मोठा खड्डा पडलाय आणि हा काय पाणी पुढं सरता सरळ नाही. म्हणून म्हणलं काय तर जुगाड करून हिवाड तिवाड करून कसं तर पाणी लावायला लागलोय. आणि त्यात असा हा मध्ये बरोबर मधोमध खड्डा पडलाय, जणू काही एक विहिरीनं हेच केलंय. मला तर वाटतंय हे सायाळ आहे आणि काय तर म्हणतात त्याला, सायाळच बहुतेक. ह्या सायाळानं खड्डा पाडलाय असा असं आमच्या दादांचं म्हणणं आहे. आणि व्हिडिओच्या नादात मोबाईल जात होता ह्या खड्ड्यात, त्यामुळं म्हटलं सरा जरा मागं, नाहीतर आपलं काम राम नाम सत्य हे मोबाईलचा हितच होऊन जाईल. मग म्हटलं हे सगळं भिजलेलं आहे आणि त्या खड्ड्यात बघते तर काय नंतर त्यातून पाणी बदबद बदबद गळायला लागले. एवढं खड्डा आता भरल मग भरल, काय भरायला तयारच नव्हता. पण ते बीळ कुठंपर्यंत पाडलं ह्याचा काय अंदाज लागेना झालता. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करावा. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या खड्ड्यातून लागल्या एकामागं एक दोन घोरपडी पळायला. मग म्हटलं माझं काय खरं नाही. आजच्या पुरतं एवढंच होतं. टाटा बाय बाय.